बातमी शेतकऱ्यांसाठी आणि सर्व नागरिकांसाठी येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी धडकण्याची शक्यता होती, पण तो अशाच वेगाने पुढे येत राहिला तर काही तास आधीच केरळची वेस तो ओलांडू शकतो। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील 10 ते 11 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। दरम्यान मान्सूनच्या आगमनानंतर देशामध्ये म्हणजेच 31 मे पासून उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलाय। येत्या काही दिवसांमध्ये अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्यामुळे तापमानातही काही अंशाची घट झालेली आहे, तशी अपेक्षा आहे असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, 24 तासामध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तारीख असते, पण थोडासा मान्सून ॲक्टिव्ह असल्यामुळे पुढच्या 24 तासामध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। आणि सर मुंबई महाराष्ट्रामध्ये कधी मुंबई महाराष्ट्रामध्ये जी ऑनसेट डेट असते ते 10 ते 11 तारखेला आपल्याला मुंबईमध्ये एक्सपेक्टेड असतो। एकदा केरळमध्ये उद्या किंवा परवा मान्सून ऑनसेट झाल्यानंतर मुंबईमध्ये कधी दाखल होईल त्याची डेट आपल्याला निश्चित सांगता येईल।